बालमित्रांनो, आज मी तुम्हाला शब्दांची जादूगर ही बोधकथा सांगणार आहे। एका लहानशा गावात अन्वी नावाची एक मुलगी राहत होती। तिला वाचन करायला खूप आवडायचे। ती दररोज लायब्ररीत जायची। गोष्टी, कविता हे जणू तिचं छोटंसं शब्दांचं जगच होतं। एका दिवशी शाळेत साहित्य स्पर्धा जाहीर झाली। त्यामध्ये गोष्ट सांगायची होती, कविता म्हणायची होती आणि स्वतः काही लिहिलं असेल तर ते स्टेजवर सादर करायचं होतं। अन्वीने स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि स्वतः लिहिलेली गोष्ट स्टेजवर सादर केली आणि प्रथम क्रमांक मिळवला। सर्व शाळेने तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या। बालमित्रांनो, या गोष्टीवरून असा बोध घ्यावा की शब्दांमध्ये खूप ताकद असते। शब्दांना जपून आपण जगही बदलू शकतो। तसेच वाचन आणि लेखन हे आपल्याला स्वतःला व्यक्त करण्याची खिडकी उघडतात। म्हणून दररोज वाचन करा। धन्यवाद।